खडकवासला धरणामधून एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय। शहरामध्ये एक दिवस रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार। पुणे महानगरपालिकेकडून वेळापत्रक जाहीर। नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या तोतला डोह आणि कामठी खैरी प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा। हिंगणा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची समस्या। 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। वर्ध्यामधील कारंजा घाटगे इथं पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त। काही भागामध्ये 4 ते 5 तर काही भागामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा। नगरपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी 2 टँकरची व्यवस्था। छत्रपती संभाजीनगरमध्ये मे महिन्यामध्ये कमाल तापमान 40च्या पुढे। नाथसागरमधून सर्वाधिक बाष्पीभवन। 6 दिवसांचं पाणी 12 तासात संपलं। जायकवाडी धरणामध्ये 39% पाणीसाठा शिल्लक। वाशिमच्या मालेगावातील मसला खुर्द तलाव कोरडा ठाक। परिसरामधील जंगली जनावरांचं पाण्यासाठी हाल। प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये तीव्र उन्हाच्या तडाख्यानं शेवग्याच्या उत्पादनामध्ये घट। अनेक शेतकऱ्यांची शेवग्याची झाडं वाळली। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नांदेड जिल्ह्यामध्ये 14 टँकरनं पाणीपुरवठा सुरू तर 40 विहिरींचं अधिग्रहण। नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन। मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या कोहना गावामध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा। चंद्रपूर शहरामधील अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई। 3 दिवस नळाला पाणी येत नसल्यानं नागरिकांची तक्रार। हंडाभर पाण्यासाठी टँकर आल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी।